नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार 12 ते 18 जानेवारी 2026 या कालखंडामध्ये चंद्राचं परिभ्रमण हे तूळ, वृश्चिक आणि धनु या 3 राशीतून जाते. तर यापैकी वृश्चिक राशीमध्ये जे परिभ्रमण आहे ते बुधवार आणि गुरुवारी आहे आणि वृश्चिक ही चंद्राची नीच रास असल्या कारणामुळे मी सांगेन ती फळं मिळतीलच असं नाही, कदाचित ॲडव्हर्स फळंसुद्धा मिळू शकतात. तर त्यामुळे लोकांनी सावध राहा. मेषरास, गृहसौख्याच्या दृष्टीने, पार्टनरच्या सौख्याच्या दृष्टीने, लाईफ पार्टनरच्या सौख्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. बुधवार गुरुवार थोडा थंडी, ताप, त्रास, खोकला याचा त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी काही चांगल्या घटना आयुष्यात घडतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भाग्योदयकारक काही घटना किंवा संकेत तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. वृषभ रास, सोमवार मंगळवारी बारीक सारीक आजारांपासून त्रास होईल. हाताखालचे माणसं म्हणजे नोकर चाकर त्रास देतील. वस्तू गहाळ होण्याचा, पैसे गहाळ होण्याचा योग आहे, तर त्या दृष्टीने सावध. बुधवार गुरुवारी जोडीदाराबरोबर कुरबुरी होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक पार्टनर काही त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शारीरिक त्रास जाणवेल, मानसिक त्रास जाणवेल. एखादा जुनाट रोग डोकं वर काढतोय की काय याची शंका मनामध्ये निर्माण होईल, तर त्या दृष्टीने सावध राहा. जरा जरी शंका आली तरीसुद्धा ताबडतोब डॉक्टरकडे जा. वाडवडिलार्जित इस्टेटीचा जर विषय असेल तर तो ताबडतोब मिटवून टाकण्याकडे हे द्या. भांडण करू नका, जास्त विषय वाढवू नका, थोडक्यात तो संपवता येईल हे बघा. मिथुन रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. जे म्हणाल ते होईल. संततीकडून चांगली बातमी कळेल, संततीची प्रगती होईल. संततीला कुठे परदेशी वगैरे जायचं असेल तर त्या दृष्टीनेही चांगले योग तयार होत आहेत. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती ही चिडचिडी बनेल, काही करू नये असं वाटेल, गिडीनेस येईल आणि तुम्ही तो राग तुम्ही आपल्या हाताखालच्या माणसांवरती काढाल, तर तसं काही करू नका. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. गृहसौख्य लाभेल. जोडीदाराबरोबर वैवाहिक पार्टनरबरोबर आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. कर्क रास, सोमवार मंगळवार गृहसौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत. आई असेल तर आईकडून चांगली बातमी कळेल, सुखाची बातमी कळेल. बुधवार गुरुवारी संततीला थोडाफार त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धा परीक्षांचं जर काही असेल तर ते बुधवार गुरुवारी दडपण येईल. ऐन वेळेला काहीतरी विस्मरण होण्याची शक्यता, काहीतरी गफलत गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा बारीक सारीक त्रासातून, बारीक सारीक आजारातून होण्याची शक्यता आहे. हातातल्या डाव्या हाताने वस्तू ठेवल्या जातील, त्या गहाळ होतील, नंतर मिळतील त्या, पण आत्ता त्या क्षणाला ज्या वेळेला हवेत त्यावेळेला त्या मिळणार नाही आणि त्यामुळे मन चिडचिड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंहरास, बंधुवर्गाच्या भेटी होतील, छोटे प्रवास होतील. पराक्रमाच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. बुधवार गुरुवार आई असेल तर सांभाळा, आईला त्रास होण्याची शक्यता आहे. घरामध्ये कटकट, चिडचिड होणे, वादविवाद होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. घर बदलणं, नवीन घर बघणं हे विषय या 2 दिवसात करू नका. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल, संततीची प्रगती होईल. तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षांना बसत असाल तर त्या दृष्टीने अभ्यास वगैरे चांगला होईल किंवा त्या दिवशी जर परीक्षा असेल तर ती परीक्षा चांगल्या प्रकाराने तुम्ही उत्तीर्ण होऊ शकाल. कन्या रास, पैशाची व्यवहार, पैशाची गुंतवणूक किंवा जे काय असेल निर्गुंतवणूक हे सोमवार मंगळवारी शक्यतो करून घ्या.
बुधवार गुरुवारी बंधुवर्गाला त्रास होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून काही वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास असेल तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रचंड मनस्ताप होईल, त्रास होईल. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये सुखकारकरित्या जाईल. आई असेल तर आईपासून चांगलं सुख मिळेल, आईला सुख मिळेल. आजारी असेल तर आईला चांगला डॉक्टर मिळेल, चांगलं औषध मिळेल. तुळ रास सोमवार मंगळवार जीवनेच्छा चांगली असेल, काम करण्याचा हुरूप असेल, काम चांगलं करू शकाल, धार्मिक कार्यात भाग घेऊ शकाल. त्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. 4 पैशाची कमाई होईल. मनावरचं जे एक दडपण आहे की गेले कित्येक दिवस तुम्हाला उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नव्हतं, खर्चच होत होते, तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा थोडाफार दिलासादायक असा असेल. पैशाचा व्यय टाळा. बुधवार गुरुवारी पैसा सांभाळा. शक्यतो पैशाचा अपव्यय करू नका. आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. बंधुवर्गाच्या भेटी होतील. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळू शकते. तुमच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने काही चांगले निर्णय या आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या माणसाने सोमवार मंगळवारी खिसा पाकिट सांभाळलं पाहिजे. अनावश्यक खर्च होतील, त्यांनी मनावरती दडपण येईल. काही उधार उसनवारी सुद्धा करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवार गुरुवारी मन उदासीन राहील, उद्विग्न राहील, काही करू नये असं वाटेल. लक्षात ठेवा, काही करू नये असं वाटेल, मनावरती दडपण राहील. शुक्रवार शनिवार अतिशय चांगला आहे. पैशाच्या दृष्टीने कुठून काही 4 पैसे येण्याची शक्यता असेल तर तुम्ही तगादा लावा, ते 4 पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील शुक्रवार शनिवार हा अतिशय उत्तम आहे. धनुरास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. म्हणाल ते होईल, करीन ती पूर्व, ठरवीन ते धोरण, बांधीन ते तोरण अशा स्वरूपाचं वातावरण सोमवार मंगळवारी असेल. मात्र बुधवार गुरुवार हा खर्चाचा जाईल, काही पाकिटमारीचा जाईल. तुम्ही कुणालाही उधार उसनवार देऊ नका आणि उधार उसनवार घेऊ नका. दिलेत तर ती उधारी परत येणार नाही आणि कुणाकडून उधार घेतले तर ती उधारी बरेच दिवस तुमच्या डोक्यावरती राहील, ती फिटणार नाही. या दृष्टीने बुधवार गुरुवार सांभाळा. आठवड्याचा शेवट चांगला आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील, मनावरती बिलकुल ताण असणार नाही. सगळी कामं जिथले तिथे होतील आणि त्यामुळे तुम्ही खुश असाल. मकर रास उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. कामाच्या शोधात असणाऱ्यांना काम मिळेल. ज्यांना बदली करायचं आहे काम त्यांच्या दृष्टीनेही हा उत्तम आहे. शोधा म्हणजे सापडेल. आणि नोकरीमध्ये किंवा धंद्यामध्ये नवीन व्हेंचर्स तुमच्या समोर येतील आणि त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. बुधवार गुरुवार मात्र थोडाफार त्रासाचा, चिडचिडा, मनाजोगते कुठलंही काम योग्य वेळी न घडणं अशा स्वरूपाचा जाईल. आठवड्याचा शेवट हा खर्चिक असेल. मुलाबाळांसाठी, बायकांसाठी म्हणजे एकच बायको असेल त्या बायकोसाठी खर्च करावा लागेल. त्यामुळे मनावरती ताण येईल. खर्च हा अनावश्यक नसेल, आवश्यक असेल, त्यामुळे तो करायला काहीही अडचण येणार नाही. कुंभरास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. लांबचे प्रवास जर करायचे असेल तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. प्रवास अतिशय उत्तम सुखकारक होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल. भाग्योदयकारक घटनांचा काळ हा सोमवार आणि मंगळवारी आहे. भाग्य संकेत तुमच्या समोर दाखवतील, ते तुम्ही फक्त ओळखले पाहिजेत आणि पकडले पाहिजे. संधी नोकरी धंद्यामध्ये बुधवार गुरुवारी त्रास होण्याची शक्यता आहे. हाताखालची माणसं त्रास देतील, त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील किंवा साहेबाचं ओरडणं, साहेबाचा त्रास तुम्हाला सोमवार मंगळवारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. म्हणाल ते होईल. त्यामुळे हा आठवडा सुरुवात जरी वाईट असली तरी शेवट मात्र हा अतिशय उत्तम आहे. शेवट गोड ते सारं गोड या हिशोबाने हा आठवडा चांगलाच गोड जाईल. मीन राशीच्या माणसाने सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे.
वाहन सावकाश चालवलं पाहिजे, नियम मोडू नका, नाहीतर दंड हा होईलच. कापणं, भाजणं, खरचटणं यासारखा त्रास होण्याची शक्यता आहे. या पित्ताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवार गुरुवारी प्रवासामध्ये असलात तर त्रास होईल, प्रवासामध्ये मनस्ताप होईल. त्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा वाईट आहे. आठवड्याचा शेवट हा उद्योग धंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला आहे. सत्कारणी लावा. जे काही समोर चान्स आला तर तो सोडू नका. त्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं पुढच्या आठवड्याचं राशी भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना कोणाला वैयक्तिक समस्या जर असल्याच आणि मला विचारावं असं वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, मला व्हॉट्सॲप करू शकता. धन्यवाद.